नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे आपल्या शार्वी डीके यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. मंडळी, सध्या आपण रत्नागिरीमध्ये आहोत व आपण रत्नागिरीतील वेगवेगळ्या टुरिस्ट पॉईंटला व्हिजिट करतोय. मागच्या ब्लॉगमध्ये आपण गणपतीपुळे तसेच आरेवारे बीच आणि नव्याने बनलेले रत्नागिरी रेल्वे स्टेशनचे ब्लॉग पाहिले. अजून कोणी हे ब्लॉग बघितले नसतील तर आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत. तर आज आपण निघालो आहोत रत्नदुर्ग किल्ला पाहण्यासाठी. रत्नागिरी शहरापासून 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावरती समुद्र किनाऱ्यावर वसलेला हा ऐतिहासिक किल्ला आहे. आत्ता आपण पोहोचलो आहोत रत्नदुर्ग शिवसृष्टी. हे एक नवीन पर्यटन प्रोजेक्ट आहे. आपणाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जिवंत अनुभवता यावा त्यासाठी हे नवीन प्रोजेक्ट रत्नदुर्ग शिवसृष्टी उभारण्यात आले आहे. चला तर आपण जाऊयात पहिले रत्नदुर्ग किल्ल्याच्या मेन महाद्वारावरती. आपण पोहोचलो आहोत पण इथे किल्ला बंद झालेला आहे, कारण सकाळी 7 ते रात्री 7 पर्यंत किल्ला चालू असतो आणि आपण लेट आलेलो आहोत. आता 7-7:30 वाजलेले आहेत. चला तर आता आपण पाहूयात नव्याने उभारण्यात आलेले रत्नदुर्ग शिवसृष्टी. डोंगरावरून खाली उतरताना खूप छान अशी रत्नदुर्ग शिवसृष्टी दिसते. डोळ्याचे पारणे फेडणारा हा नजारा आहे. चला जाऊन आपण पाहूयात आतमध्ये कशा प्रकारे ही शिवसृष्टी उभारण्यात आली आहे. आपण आता पोहोचलो आहोत गेटवरती. खूप छान अशी संध्याकाळच्या लाइटिंगमध्ये ही रत्नदुर्ग शिवसृष्टी तुम्हाला पाहायला मिळते. इथे 5 ते 12 वर्षाच्या मुलांसाठी 15 रुपये तिकीट, तसेच 12 वर्षावरील सर्वांसाठी 30 रुपये तिकीट आहे व शैक्षणिक सहलीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलत आहे. आणि ही रत्नदुर्ग शिवसृष्टी सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत चालू असते. चला तर प्रवेशद्वारामधून तिकीट काढून जाऊया आतमध्ये व पाहूया महाराजांच्या काळातील ही नव्याने बनवलेली रत्नदुर्ग शिवसृष्टी कशा पद्धतीने आहे. तुम्ही गेटच्या आतमधून गेलात की उजव्या हातालाच पूर्ण रत्नदुर्ग शिवसृष्टीचा नकाशा पाहायला मिळतो. नकाशा पाहून तुम्ही कुठे काय काय आहे ते बघून फिरू शकता. छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा सुमारे 24 फूट उंच, खूपच इथून ग्रँड दिसतो. महाराजांचा इतिहास इथे उभा राहून आठवला की खरंच अभिमान वाटतो. इथे तुम्हाला महाराष्ट्रातील विविध गड किल्ल्यांचे मॉडेल्स बनवले आहेत. यामुळे इतिहास समजायला खूप सोपं जातं आणि लहान मुलांसाठी तर ही जागा खूपच काही शिकण्यासारखी आहे. तुम्ही जसजसे किल्ला पाहत पुढे जाता तुम्हाला आतमधील वातावरण खूप शांत आणि स्वच्छ जाणवेल. इथे अगोदर फक्त रत्नदुर्ग किल्लाच होता, पण आता शिवसृष्टीमुळे हा कम्प्लिटली टुरिस्ट पॉइंट बनलाय. माझ्या मते तर रत्नागिरीमधील हा न्यू बेस्ट टुरिस्ट स्पॉट आहे. तुम्ही आला तर नक्की विजिट करा. आता आपण आलो आहोत एका इंटरेस्टिंग भागाकडे. इथे तुम्हाला जुन्या महाराजांच्या काळातील गाव जीवन पाहायला मिळत आहे.
ही बघा जुनी घरे, मातीची भिंत, कौलं, अगदी पूर्वीसारखीच बांधणी इथे तुम्हाला पाहायला मिळते. शेतकरी, कुंभार, चांभार, सकाळ सकाळी येणारा वासुदेव, हे सगळं बघताना असं वाटतं की आपण खरंच जुन्या काळात गेलोय. आपल्या संस्कृतीची ओळख इथे खूप सुंदर प्रकारे करून दिलेली आहे. बघितलं शार्वी तू? कसं वाटलं तुला? छान आहे ना दिदू? तुला आवडलं ना? मस्त, एकदम मस्त बघण्यासारखं. पुढे आपण आता आलो आहोत महाराजांच्या काळातील युद्ध नौका कशी होती ते पाहण्यासाठी. आणि ही समोर बघू शकता त्या काळातील युद्ध नौका. इथे सैनिक, शस्त्र व युद्धाची मांडणी इतक्या छान प्रकारे केली आहे, तुम्हाला पूर्ण इतिहास डोळ्यासमोर जिवंत झाल्यासारखा वाटतो. तेव्हा कसे युद्ध होत असेल, सैनिक कसे लढत असतील, याची कल्पना इथे खूप रिअल वाटते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आठवण करून देणारा हा भाग खरंच अभिमान वाटायला लावतो. खरंच इथे फक्त फिरायला नाही तर तुम्हाला सर्व इतिहास अनुभवायला मिळतो. जुना रत्नदुर्ग किल्ला हा वरती आहे आणि ही रत्नदुर्ग शिवसृष्टी खालच्या साईडला उभारण्यात आली आहे. हा कोणता किल्ला आहे दिदू? बघ वर दिदू, हा कोणता किल्ला आहे? हा विजयदुर्ग आहे. नाही ना, हा छोटा बनवलेला आहे, लिहिले विजयदुर्ग. चला पुढे. शार्वी काय करतेस? पूर्णगड. चला.
लक्षात नाही काय आहे काय नाही. हम्म. इथून आहे असं फिरून येऊ. पद्मदुर्ग एकदम मस्त. खादेरी ते बाजूकडून चाफा आहे, चाफा बघायला चाफा लागला. हम्म. पाहिजे तुला अरे हात लावायचं ना. बाजूकडून बघ. हम्म. ते वरती दीदी हम्म. वरती जायचं इथून ना. चला वरती इथून. रत्नदुर्ग किल्ला हा समुद्र किनारी असलेला जुना ऐतिहासिक किल्ला आहे. याच किल्ल्यावर शिवसृष्टी विकसित करून ऐतिहासिक अनुभव क्षेत्र तयार करण्यात आले आहे. नवीन पिढीला छत्रपतींचा इतिहास समजावा म्हणून शिवसृष्टी उभारण्यात आली आहे. ही फक्त बाग किंवा गार्डन नाही, तर ही एक जिवंत इतिहासाची सृष्टी आहे. खरंच तुम्ही कोकणात रत्नागिरीला आलात तर या रत्नदुर्ग शिवसृष्टीला नक्की भेट द्या. तुम्हाला इथे महाराजांचा इतिहास जगायला भेटेल. आतमध्ये जायचं, चप्पल काढून जावा. खरंच छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा जवळून पाहिला की असा अनुभव येणं अगदी नैसर्गिक आहे. ते फक्त ऐतिहासिक व्यक्तिमत्व नाहीत, तर स्वाभिमान, धैर्य व स्वराज्याचं जिवंत प्रतीक आहेत. त्यांच्या तलवारीचा आवेश, डोळ्यातला निर्धार व उभं राहण्याची शैली, हे सगळं पाहिलं की मन आपोआप प्रेरित होतं. जणू काही ते आजही सांगत आहेत, भीती नको, अन्यायाविरुद्ध उभं राहा. ही अनोखी ऊर्जा जाणवते, ती त्यांच्या कर्तृत्वाची आणि विचारांची ताकद आहे. खरंच एक वेगळाच अनुभव तुम्हाला इथे आल्यानंतर मिळतो.
खरंच रत्नदुर्ग शिवसृष्टी पाहून आम्ही खूपच प्रेरित झालो. इतिहासाची जिवंत अनुभूती इथे प्रत्येक ठिकाणी जाणवते. दिदू आणि शार्वीही हे सगळं नवीन पाहून खूप खुश झाल्या. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आम्हालाही वेगळाच आनंद मिळाला. इथे आल्यानंतर असे वाटलं जणू आम्ही इतिहासच जगत आहोत. प्रत्येक दृश्य, प्रत्येक क्षण मनात साठवून ठेवण्यासारखा होता. असा अनुभव आयुष्यात एकदा तरी नक्की घ्यायला हवा. त्यासाठी नक्की रत्नदुर्ग किल्ला व रत्नदुर्ग शिवसृष्टीला अवश्य भेट द्या. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.